नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मक्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी कुरकुरीत आणि छान असा महिनाभरसुद्धा टिकणारा मक्याचा चिवडा आज आपण दिवाळी फराळासाठी बनवणार आहोत। तर पहा, या ठिकाणी मी 400 ग्रॅम एवढं मक्याचा पोहे घेतलेले आहेत। तर हे पोहे आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात। कोणत्याही किराणा मालाच्या स्टोअरमध्ये तुम्ही हे विचारले तर तुम्हाला सहजच मिळतील। तर अशा पद्धतीचे आपण कॉर्न आणायचे आहेत, म्हणजे कॉर्नफ्लेक्स जे आपल्याला तळण्यासाठी गरजेचे असतात, अशा पद्धतीचे कॉर्नफ्लेक्स आपल्याला आणायचे आहेत। तर हेच आपण पहिल्यांदा पॅकेट एक पूर्णपणे घ्यायचं आहे 400 ग्रॅमचं। तर ते मी परातीमध्ये घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या पोह्यांना तळून घ्यायचं असतं। तर हे पोहे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर त्यापूर्वी आपण एक बेसिक असा मसाला बनवून घेऊया। तर मसाला बनवण्यासाठी आपण एका वाटीमध्ये 1 चमचाभर मीठ घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला जेवढं तिखट गरजेचं वाटतं त्या पद्धतीने लाल तिखट यामध्ये मिक्स करायचं आहे। तर या 1.5 चमचा एवढं लाल तिखट मी यामध्ये मिक्स केलेलं आहे। तर या लाल तिखट अशा पद्धतीचं वापरायचं आहे की ज्यामुळे आपल्या चिवड्याला रंगही सुंदर येईल आणि थोडासा तिखटपणासुद्धा येईल। अशा पद्धतीचं आपण लाल तिखट या ठिकाणी वापरायचं आहे। तर आता यामध्ये आपण अर्धा चमचा एवढी आमचूर पावडर घालायची आहे। तर आमचूर पावडर वापरल्यामुळे आपला जो मसाला आहे तो एकदम आंबट गोड तिखट असा होतो। आता यामध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून एवढी पिठी साखरसुद्धा मिक्स करायची आहे। तर हा अशा पद्धतीचा मसाला आपण मिक्स करून ठेवायचा आणि हाच मसाला आपण चिवड्यासाठी वापरणार आहोत। तर चिवड्यामध्ये वापरण्यापूर्वी आपण याला छान असं मिक्स करून ठेवायचं आहे। आता आपल्याला मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत। तर तळण्यासाठी भरपूर प्रमाणात असं तेल ठेवायचं आहे गरम करायला, कारण आपल्याला पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत। तर पहा, एक पोह्याचा तुकडा टाकून पाहायचा, तो पटकन वर यायला पाहिजे इतपत आपलं तेल छान गरम झालेलं असावं, म्हणजे यामध्ये पोहे छान कुरकुरीत होतात, ते तेलकट होत नाहीत, तर छान फुलून असे वरच्या बाजूला येतात। तर या पद्धतीचं तेल तापल्यानंतर आपण गॅस मीडियम ठेवायचा आणि त्यानंतर थोडे थोडे करून पोहे यामध्ये घालायचे आहेत। अगदी जास्तही पोहे घालायचे नाहीत, कारण हे तळल्यानंतर छान कढईभर फुलतात। तर या पोह्यांना फुलण्यासाठी आपण जागा सोडायची आहे। त्यासाठी अगदी एक मूठच पोहे आपण कढईमध्ये सोडायचे आणि तेवढेच प्रत्येक बॅचला आपण तळून घ्यायचे आहेत। तर पहा, या पद्धतीने छान असे पोहे फुलले की त्याचा रंग थोडासा फिक्का होतो। तर या पद्धतीने आपण मक्याचे पोहे आता तळून घेऊया। पोहे तळून झाले की आपण झाऱ्याने छान त्याचं सगळं तेल निथळून घ्यायचं आहे आणि तेल निथळल्यानंतर एका चाळणीवर हे पोहे काढून ठेवायचे, कारण यामध्ये असलेलं जास्तीचं तेल हे चाळणीमधून खाली जातं आणि आपले सगळे पोहे छान असे कोरडे होतात। तर थोडे थोडे करून आपण याच पद्धतीने पोहे तळून घ्यायचे आहेत आणि चाळणीवरती ह्याला काढत जायचं आहे आणि चाळणीमध्ये आपली चाळण पूर्ण भरेपर्यंत आपण 3-4 बॅचेसमध्ये तळून घ्यायचं आणि त्यानंतरच मग पूर्ण तेल निथळल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये आपण चिवड्याचे पोहे काढून ठेवायचे आहेत।
तर पहा, चाळण भरून पोहे तळून झाले की मी मोठ्या परातीमध्ये याला काढून घेतलेलं आहे आणि उरलेले पोहे आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आणि चाळणीवरती काढून घ्यायचे आहे। तर पोहे तळण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागू शकतात, पण आपण अगदी मीडियम गॅस ठेवूनच छान पोहे तळून घ्यायचे। मोठा गॅस ठेवून जर पोहे तळले तर ते काळपट रंगाचे होऊ शकतात, त्यामुळे पोहे तळताना आपण अजिबात गडबड करायची नाही। अशा पद्धतीने छान पोहे फुलवून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने पहा, सगळे पोहे आपले तळून झाले की मोठ्या परातीमध्ये काढून ठेवायचे आहेत। आणि आता या पोह्यांसाठी चिवडा बनवण्यासाठी आपण काही जिन्नस हे वेगळे काढून ठेवलेले आहेत। तर अर्धी वाटी खोबरं, 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी काजू, 1 वाटी डाळं आणि 1 वाटी आपण कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। त्याचबरोबर थोड्याशा काळ्या मनुकासुद्धा घेतलेल्या आहेत। तर हे संपूर्ण साहित्य पहिल्यांदा आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर ज्या तेलामध्ये मी कॉर्नफ्लेक्स तळले होते त्यामध्येच आता पहिल्यांदा आपण शेंगदाणे तळून घेऊया। तर शेंगदाणे छान असे फुटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत। खमंग असा त्याचा वास सुटेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। त्यासाठी पहा, गॅस मीडियम ठेवायचा आणि या पद्धतीने आपण थोडंसं त्याला झाऱ्याने हलवून छान असं तळून घ्यायचं आहे। तर पहा, आपले शेंगदाणे आता फुटायला लागलेले आहेत। तर यांना काढून घेऊया। व्यवस्थित असे आपले शेंगदाणे निथळून आपण याला काढून घ्यायचं आहे। तर हे आपण जे साहित्य तळून घेणार आहोत ते सुद्धा मी चाळणीवरतीच काढून घेत आहे, कारण याच्यातलं जास्तीचं तेल आहे ते चाळणीतून खाली निथळून जातं आणि आपले जो चिवडा आहे त्यामध्ये जास्त तेल उतरत नाही। तर या पद्धतीने आपण आता खोबरंसुद्धा तळून घ्यायचे आहेत। खोबऱ्याचे काप आपण करून घेतलेले आहेत, पातळ असे काप करून घ्यायचे, म्हणजे ते लगेचच तळले जातात। आणि खोबरं तळताना गॅस एकदम लो ठेवायचा, कारण खोबरं पटकन काळपट पडण्याची शक्यता असते आणि असं जास्त तळलेलं खोबरं हे चिवड्यामध्ये कडू लागतं। त्यामुळे अगदी तांबूस रंगावरती खमंग असं आपलं हे खोबरं आपण तळून घ्यायचं आहे। पहा, थोडासा तांबूस रंग यायला लागला की लगेच आपण याला काढून घ्यायचं, कारण जेव्हा आपण खोबरं तेलातून बाहेर काढतो तेव्हासुद्धा याचा रंग थोडासा चढत जातो। त्यामुळे यापेक्षा जास्त खोबरं तळायचं नाही, नाहीतर ते चवीला कडू लागण्याची शक्यता असते। तर आता खोबरंसुद्धा आपण याच चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि यानंतर आता आपल्याला पुढचं साहित्य म्हणजे काजू तळून घ्यायचे आहेत। तर काजूसुद्धा अगदी गुलाबी रंगावर तळायचे, त्यापेक्षा जास्त रंग याला चढू द्यायचा नाही। त्यासाठी गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत। तर पहा, छान गुलाबी रंगावर आपले काजूसुद्धा तळले गेलेले आहेत। आता काढून घेऊया आणि आपण चाळणीमध्ये हे संपूर्ण साहित्य आता निथळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तर त्यामध्येच काजूसुद्धा आपण काढून घ्यायचे आहेत। तर काजू तळून झाले की आपण मनुके तळून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी काळे मनुके वापरलेले आहेत, तर तुम्ही साधे मनुके वापरले तरीही चालेल। तर मनुकेसुद्धा लो फ्लेम ठेवूनच तळून घ्यायचे, कारण हे सुद्धा लगेच तळले जातात। पहा, तळल्यानंतर त्यांना छान असा फुगीर असा आकार येतो। तर आता आपण हे मनुके थोडेसे फुगीर झाले की लगेचच काढून घ्यायचं असतं, यापेक्षा आपल्याला या मनुक्यांना जास्त तळण्याची गरज नाही। तर आता हे सुद्धा आपण चाळणीवरती काढून घेऊया। आता यानंतर आपल्याला डाळं तळून घ्यायचं आहे। तर डाळं तळताना संपूर्ण डाळं हे तेलामध्ये पसरलं जातं, ते पटकन आपल्याला बाहेर काढता येत नाही। त्यासाठी झाऱ्यामध्येच घेऊन आपण याला तळून घेणार आहोत।
तर डाळं हे ऑलरेडी आपलं छान भाजले गेलेलं असतं, त्यामुळे याला जास्त तळण्याची गरज नाही. त्यामुळे गरम तेलामध्ये अशा पद्धतीने पहा आपण झाऱ्यामध्ये घेऊनच याच्यावरती तेल घ्यायचं आहे आणि थोडंसं हलकंसं आपण याला तळून घेणार आहोत. तर ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने अगदी हलकंसं आपण याला फिरवत राहायचं तेलामध्ये, म्हणजे ते डाळं आहे ते पटकन तळलं जातं. तर पहा डाळेसुद्धा आपले छान तळले गेलेले आहेत. आता चाळणीवरती काढून घेऊया. तर हे संपूर्ण साहित्य मी एकत्र असं चाळणीवरती काढून घेतलेलं आहे. आता शेवटी आपल्याला छान असा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर कढीपत्ता तेलात सोडताना थोडी काळजी घ्यायची, कारण पटकन तेल आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे समोरच्या बाजूने एखादं ताट वगैरे पकडायचं, म्हणजे अंगावरती तेल उडत नाही. आणि सगळा कढीपत्ता अशा पद्धतीने छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. जर कढीपत्ता ओलसर राहिला तर आपले पोहे मऊ पडतात. त्यामुळे कढीपत्ता तळताना थोडा वेळ द्यायचा आणि हे कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. आता संपूर्ण कढीपत्ता छान असा कुरकुरीत झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊया आणि हा कढीपत्तासुद्धा आपण आता चाळणीवरतीच ठेवून द्यायचा आहे. तर पहा आपले पोहे तळून झाल्यानंतर भरपूर असे फुललेले आहेत. त्यामुळे मी 2 परातीमध्ये पोहे काढून घेतलेले आहेत. अगदी समान भाग 2 केलेले आहेत आणि दोन्ही भागांना आपल्याला आता मसाला लावून घ्यायचा आहे. तर जो वाटी भरून मसाला आपण तयार करून ठेवलेला आहे तो दोन्ही भागांमध्ये मी अर्धा अर्धा आता घालणार आहे, कारण आपल्याला मसाला पूर्ण पोह्यांना लावून घ्यायचा आहे. तर एकत्र पोहे आपल्याला मिक्स करता येणं थोडंसं अवघड जातं आहे. त्यामुळे मी एका परातीमध्ये अर्धे पोहे काढलेले आहेत आणि त्याला अर्धा मसाला लावून घेणार आहे आणि दुसऱ्या परातीमध्ये काढलेले पोहे आहेत त्यालासुद्धा उरलेला मसाला लावून घेणार आहे. तर आपल्याला मसाला हा संपूर्ण पोह्यांना व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. तर मसाला आपल्याला पहिल्यांदा छान असा वाटीमध्ये मिक्स करून घ्यायचा. जर पिठी साखरेच्या काही गाठी असतील तर त्यासुद्धा आपण छान अशा प्रेस करून मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण हा मसाला आपल्या पोह्यांवरती घालायचा आहे. तर या ठिकाणी मी आमचूर पावडर वापरलेली आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला अर्धा चमचा वापरलात किंवा 1 चमचाभर चाट मसाला वापरलात तरीही चालेल. तर आता पहिल्यांदा हा मसाला पहा आपण 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे पोह्यांवर आणि वरचे पोहे खालच्या बाजूला आणि खालचे पोहे वरच्या बाजूला अशा पद्धतीनं मिक्स करायचं आहे आणि परत थोडासा मसाला आपण वरून यावर घालायचा आहे, म्हणजे सर्व बाजूनी पोह्यांना मसाला छान असा लागला जातो. तर हे अर्धे पोहे आपले मसाला मिक्स करून झालेत. उरलेले अर्धे पोहे आहेत त्यामध्ये सुद्धा आता आपण मसाला मिक्स करूया. तर अशा पद्धतीने पहा 2 चमचे आपण मसाला यामध्ये घातलेला आहे आणि तो आता हाताने आपण मिक्स करूया.
आता पोह्यांना मसाला लावून घेतला की हे आपण तळून ठेवलेले जिन्नस एकत्र मिक्स करायचे आहेत आणि अर्धे जिन्नस आपण या परातीमध्ये घालायचे आहेत आणि अर्धे आपण दुसऱ्या परातीमध्ये मिक्स करायचे आहेत. तर दोन्ही परातींमध्ये काढून ठेवलेल्या पोह्यांमध्ये समप्रमाणात आपण हे जिन्नस मिक्स करायचे आहेत. आता दुसऱ्या परातीमध्येही आपले जे पोहे आहेत ज्याला आपण मसाला लावून ठेवलेला आहे त्यावरती सुद्धा आपण आता हे तळलेले जिन्नस सगळे घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पहा, परातीमध्ये उचलून अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असे पोहे खालचे वर आणि वरचे खाली करून संपूर्ण मसाला आणि जे आपण तळलेलं साहित्य आहे शेंगदाणे खोबरं वगैरे छान असं संपूर्ण पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2 डिवाइड केलेले पार्ट होते आपले पोह्यांचे, ते एकत्र करूया. तर एका मोठ्या परातीमध्येच मी हे संपूर्ण आता एकत्र करत आहे. तर आपल्याला मसाला लावणं किंवा आपले जे तळलेले जिन्नस आहेत ते मिक्स करणं सोपं जाण्यासाठी मी 2 भागामध्ये या पोह्यांना डिवाइड केलं होतं. तर आता सगळे पोहे आणि सगळा चिवडा आपण आता एकत्र करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकताय लावलेला मसाला असतो जो पोह्यांना, तो परातीमध्ये खालच्या बाजूला अशा पद्धतीने राहतो. तर तो सुद्धा या पोह्यांमध्ये परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि संपूर्ण चिवडा आता आपला हा बनवून तयार झालेला आहे. आणि हा चिवडा आता व्यवस्थित आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचा. म्हणजे तिखट मीठ आणि जे काही मसाले वापरलेले आहेत आणि जे काही तळलेले जिन्नस आपण यामध्ये घातलेले आहेत ते सगळ्या बाजूने व्यवस्थित असे पसरतील चिवड्यामध्ये. अशा पद्धतीने हा चिवडा आपण आता मिक्स केलेला आहे. तर हा आपला मक्याचा चिवडा पहा करून तयार झालेला आहे. तर मक्याचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळेमध्ये तयार होतो. आणि आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवला किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवला तरी हा महिनाभर छान टिकून राहतो. म्हणजे दिवाळीच्या फराळासाठीच नव्हे तर तुम्ही इतर वेळीसुद्धा टी टाईम स्नॅक म्हणूनसुद्धा अशा पद्धतीचा चिवडा हा झटपट तुम्ही बनवू शकता. चवीला अतिशय सुंदर लागतो. आणि लहान मुलांची जर पार्टी असेल, बड्डे पार्टी वगैरे असेल तर त्यासाठीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा चिवडा बनवून ठेवू शकता. तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. कोणीही नवशिके असतील तरीसुद्धा ते सुद्धा अशा पद्धतीचा मक्याचा चिवडा घरच्या घरी झटपट बनवू शकतात. आणि हा इतका चवीला चटपटीत आणि सुंदर लागतो की एकदा बनवला आणि खायला सुरुवात केली तर तोंड खवळलं जातं. एवढा सुंदर असा चवीचा आपला मक्याचा चिवडा तयार झालेला आहे. तर हा तुम्हाला चिवडा कसा वाटला, ही चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्हीसुद्धा दिवाळीला याच पद्धतीने मक्याच्या पोह्यांचा कुरकुरीत असा खमंग चटपटीत स्वादाचा चिवडा जरूर एकदा बनवून पहा आणि बनवल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. तर पहा आपला चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे. छान असा कुरकुरीत आपला मक्याचा चिवडा तयार झालेला आहे. आणि आता हा मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत दिवाळी फराळामध्ये नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.